बीड़ में विधायक सुरेश धस ने प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की, जिसमें उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के आने वाले कार्यक्रमों के बारे में जानकारी दी। मुख्यमंत्री सुबह 11 बजे पहुंचेंगे और कार्यक्रम दोपहर 2 बजे तक चलेगा। विधायक धस ने बताया कि इस वर्ष संतोष देशमुख के जन्मदिन का कार्यक्रम रद्द किया गया। पहा, मुख्यमंत्री महोदय साधारणतः 11:30 शासकीय टाइम त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। एक थोडंसं 10-15 मिनटं इकडं तिकडं होतील, साधारणतः 11:45 पर्यंत येतील आणि 2 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल। साधारणतः 2 पर्यंत, 1:30 पर्यंत, 2 पर्यंत आणि कार्यक्रम संपून नंतर मच्छिंद्रनाथ गडावर साहेब जे आहेत ते तिथे लँड होतील। काय आहे की संपूर्ण भारतवर्षामध्ये नाथ संप्रदायाला मानणारा, नाथ संप्रदायावरती प्रेम करणारा प्रचंड भाविक या देशामध्ये आहे आणि संपूर्ण भारतवर्षातली एकमेव संजीवन समाधी ही आष्टी तालुक्यामध्ये आहे। तिच्या दर्शनाला आणि तिथल्या कामाच्या भूमिपूजनाला साहेब येणार आहे। अण्णा उद्या नाही, मिरवणूक जी आम्ही ठेवली होती त्या मिरवणुकीला साहेबांनी नकार दिला। मग आम्ही ती मिरवणूक कॅन्सल केली। परंतु लोक जे आहे या मतदारसंघामधले लोक माझ्यावरती चांगलं प्रेम करतात आणि इतरही ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणारे लोक आहेत आणि या वर्षीचा वाढदिवस आहे मी संतोष देशमुखांच्यामुळं साजरा केलेला नाही। किमान त्या निमित्तानं माझी भेट होईल म्हणून सुद्धा अनेक लोक या कार्यक्रमाला येतील आणि मतदारसंघाचं कल्याण होतं आहे ना। आम्हाला आता 1.68 मिळालं, पूर्वी 500 MCFT मिळालं, साधारणतः 2.5 TMC पाणी मिळालं। आणखी आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडनं आमच्या हक्काचं 4 TMC पाणी मिळावं आणि पाटोदा आणि शिरूर या 2 तालुक्याला 3.5 TMC पाणी मिळावं एवढी अपेक्षा आमची मुख्यमंत्र्यांकडनं आहे आणि हा शासकीय कार्यक्रम आहे। त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून ह्या अपेक्षा आणि याच्यातनं आशेचा किरण हे जे दिलं आहे शिंपोरा ते खुंटेफळ आणि या खुंटेफळला जे आत्ता 300 कोटी रुपये दिले ते मुख्यमंत्र्यांनी दिलेत। त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे म्हणून लोक शेवटी काय आशावादी माणूस असतो आणि साहेबांकडनं गॅरंटी आहे। वरती मोदी की गॅरंटी, मोदी है तो मुमकिन है, तसं राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजी है तो मुमकिन है हे लोकांना वाटायला लागले। म्हणून लोक अतिशय चांगल्या भावनेनं माझ्या ड्रीम प्रोजेक्ट हा जो खुंटेफळ आहे ज्याचं स्वप्न 5-6 या साली मी पाहिलं होतं ते स्वप्न माझं आज पूर्ण होतं आहे। आम्हाला आत्ताच निरोप आलेला आहे, त्यांचे PA जे आहेत प्रदीप कुलकर्णी यांच्याकडनंही निरोप आला आहे आणि दीपक खेडकर त्यांचाही माझा फोन झाला आहे। त्या येणार आहेत, शासकीय कार्यक्रम आहेत। प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही त्यांचा सत्कार करू, त्यांचं प्रचंड चांगलं इथं अभिनंदन करू आणि त्या इथं बोलतीलसुद्धा, मार्गदर्शनसुद्धा करतील। व्यक्तिगत आमचा मतभेद हा जो आहे तो नंतरचा विषय, तो वेगळ्या स्टेजवर, या स्टेजवरती काही नाही। आम्ही त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करू, कारण हा शासकीय कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम पक्षीय नाही, महायुतीचा आहे। ताई पण येणार आहेत, विखे पाटील साहेब येणार आहेत, राम शिंदे साहेब आमचे जावई आहेत आणि ते राज्याच्या सर्वोच्च पदावरती, सभापती पदावरती बसल्यामुळं त्यांचाही सत्कार आम्हाला या ठिकाणी करायचा आहे। एवढे येत आहेत। अजितदादांना आम्ही प्रचंड फोन लावले परंतु दादांच्याकडनं काही आम्हाला रिप्लाय आलेला नाही। परंतु हा प्रकल्प सुरू होताना अजितदादांचं सुद्धा श्रेय या प्रकल्पामध्ये आहे।